नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 जून 2024. सध्या राज्यामध्ये असो किंवा देशाच्या बऱ्याचशा भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे पावसाची, तर मग मान्सून कधीपासून सक्रिय होईल या संदर्भाची आपण आज डिटेल आणि सविस्तर माहिती बघणार आहोत. मला अपेक्षा आहे आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करताल आणि इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करणार आहात. हवामान सांगणाऱ्या यंत्रणा असो किंवा हवामानाचे अंदाज देणार आहोत, सर्वच या ठिकाणी हतबल झालेले आहेत. आम्ही सांगितलं होतं दुष्काळ पडणार या गोष्टीला काही आता अर्थ उरलेला नाही आहे. आज शेतकऱ्यांना अपेक्षा किंवा गरज आहे ती पावसाची. आपण देखील जवळपास मागचा मान्सून संपण्यापूर्वी ऑगस्टपासून किंवा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना मान्सून 2026 संदर्भातली परिस्थितीची कल्पना दिलेली होती, परंतु त्या गोष्टीची रेटा लावण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आज शेतकऱ्यांना वाचण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना पिकं जगवण्यासाठी पावसाची गरज आहे आणि आज आपण तीच महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत. आता सध्या राज्यामध्ये जे वारे सक्रिय आहेत जोरदार पद्धतीचे ते काही प्रमाणात कमी झालेले आहेत आणि या संदर्भाची माहिती देखील शेतकऱ्यांना दिलेलीच होती. आणि हे वारे सक्रिय होण्याचं कारण देखील प्रशांत महासागरातील एल निनो आहे. आज आपण एल निनो संदर्भात काही डिटेल माहिती बघणार नाही, परंतु समजून घ्या तुम्ही एक समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे सकारात्मक स्थिती असेल तर आपल्याला अरबी समुद्रामध्ये जे असेल तर चांगल्यापैकी ढगांची निर्मिती बघायला मिळते आणि हे जे ढग असतील तर आपल्याला पश्चिमेकडील महाराष्ट्राकडे किंवा गुजरात असेल राजस्थानकडे घाटाच्या आसपास किंवा कोकणामध्ये देखील चांगल्यापैकी पाऊस देतात. त्यासोबत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंत देखील पाऊस बघायला मिळतो. त्यानंतर जर ही स्थिती नकारात्मक असेल तर बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला ढगांची निर्मिती होते, कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ देखील निर्माण होतात. उत्तर भारताकडे, पूर्वेकडे भारतामध्ये, त्यासोबत विदर्भासोबत दक्षिण भारतामध्ये देखील हा पाऊस या ठिकाणी बघायला मिळतो. जर ती सामान्य स्थिती असेल तर त्यावेळेस महत्त्वाचा फायदा असा होतो, ज्यावेळेस एल निनो असेल त्यावेळेस आपला हा इंडियन ओशन जो असेल, खास करून IOD या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह होताना बघायला मिळतो. आणि ती स्थिती आता निर्माण झालेली आहे की सामान्य परिस्थिती आहे, कसल्याही प्रकारचं डिस्टर्ब होत नाही. जे येईल ते येईल, आपल्या वाटेल येईल किंवा जशा पद्धतीने फ्लो चालू राहील त्या पद्धतीने त्याला डिस्टर्ब करणारं कोणीही नाही. म्हणून ढग देखील या ठिकाणी येतील आणि आपला IOD जो असेल तर सगळ्यात महत्त्वाचा हा देखील येणाऱ्या दिवसामध्ये सकारात्मक होणार आहे. तर आपल्यासाठी काही जे संकटमोचक आहेत त्यांची देखील आपण माहिती बघूया. पहिला आहे तो म्हणजे WD. हा WD जो फिरतो तो अशा प्रकारे उत्तर भारताकडे या ठिकाणी येत असतो आणि अशा प्रकारे त्याची फिरण्याची गती आहे. आपला मान्सून देखील अशाच प्रकारचे प्रशांत महासागरामधून ढग येतात आणि हे ज्यावेळेस ओमान वगैरे आहेत अशा देशामधून फिरून या ठिकाणी पुन्हा आपल्या देशाकडे येत असतात. आपण याला साऊथ वेस्ट मान्सून, नैऋत्य मान्सून म्हणत असतो. याची येण्याची जी दिशा आहे तर ती अशा प्रकारची आहे आणि WDची फिरण्याची दिशा अशी आहे. म्हणजे WD जो असेल तर हे जे वाहणारे उष्ण वारे आहेत या उष्ण वाऱ्यांना इकडे घेऊन जाईल आपल्याकडे न येता. म्हणून येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे उद्या 18 तारखेला WD येतोय. पुढच्या 1 किंवा 2 दिवसात आपल्या राज्यामधलं तापमान देखील कमी होईल आणि पावसाच्या देखील ॲक्टिव्हिटीज वाढतील, ढगाळ हवामान देखील होईल, ढगांचं प्रमाण देखील वाढणार आहे. म्हणजेच हे जे उष्ण वारे असतील ते उत्तरेकडे घेऊन जाईल आणि आपला मान्सून देखील असं करत करत हा मान्सून देखील महाराष्ट्राकडे असो किंवा मध्य प्रदेश, गुजरातकडे सरकण्यासाठी या ठिकाणी सपोर्ट करणार आहे. हे सगळं खेचून घेणार आहे. तर अशा प्रकारचा हा पहिला चाणक्य आहे जो आपल्याला WD मदत करेल. एका पाठोपाठ अजून WD येतील, ते देखील अशा प्रकारे मदत करतील आणि हे जे ढग असतील किंवा मान्सून असेल हा पुढं खेचण्यासाठी मदत करेल. राज्यातलं तापमान देखील या ठिकाणी कमी करेल. दुसरा आपल्यासाठी संकटमोचक आहे तो म्हणजे MJO. त्याची जर आपण स्थिती समजून घेतली तर 7व्या घराची, तर आता सध्या तो काही 7व्या घरामध्ये नाही आहे, परंतु येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 21 तारखेच्या आसपास तो जो असेल तर 7व्या घरामध्ये येण्याचा अंदाज आहे. म्हणजेच 20 तारखेच्या नंतरच काहीचं वातावरण चांगल्यापैकी अनुकूल बनेल. आताच बनायला आपल्याला किंवा हवामानामध्ये बदल होताना बघायला मिळतोय. वाऱ्याची गती देखील कमी झालेली आहे. तर 21 तारखेपासून ॲक्टिव्हिटीज वाढतील. 24 तारखेला देखील तो 7व्या घरात ते 29 तारखेपर्यंत 7व्या घरात राहील आणि हा देखील ढग निर्मितीसाठी या ठिकाणी मदत करणार आहे. यासोबतच हा जून महिन्याच्या शेवटी ते जुलै महिन्याच्या सुरुवातीला देखील 8व्या घरापर्यंत राहील. म्हणजे या दोन्ही फेजमध्ये तो आपल्याला समुद्रामध्ये ढगांच्या निर्मितीसाठी मदत करेल. त्यामुळे आपल्याला तिकडे पाऊस या ठिकाणी होणार आहे. हे झालं आपला दुसरा चाणक्य. तिसरा चाणक्य जर आपण बघितलं तर हा आहे आपला IOD. याची स्थिती समजून घेतली तर जून महिन्यामध्ये हा तटस्थ स्थितीमध्ये आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये हा काहीसा सकारात्मक होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये देखील हा काहीसा सकारात्मक आहे. तिथून पुढे सकारात्मकता याची कमी होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये वाढते, परंतु याचं अनप्रिडिक्टेबल
प्रिडिक्शन आपण करू शकतो. काही खास आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही निश्चित काय होईल आणि काय नाही. तर माझा एक अंदाज आहे की हा जुलै महिन्यामध्ये आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे सकारात्मक होईल, म्हणजे याची व्हॅल्यू वाढण्याचा अंदाज आहे. तो त्यावेळेचा अंदाज असेल, नक्कीच तुमच्यापर्यंत तो देखील या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. अशा प्रकारचे आपल्यासाठी 3 चाणक्य आहेत. असे अजून चाणक्य आहेत, ते देखील या ठिकाणी सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे नक्कीच परिस्थिती बदलेल आणि इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण 3 महिन्यापूर्वी म्हणजे 30 मार्चला तुमच्यापर्यंत मान्सूनच्या तारखा दिलेल्या होत्या. तर तशाच प्रकारचं घडणार आहेत. ह्या संपूर्ण तारखा अभ्यासू असतात. तर 11 जून ते 17 जूनपर्यंत जर मान्सूनची परिस्थिती बघितली तर आपण बघू शकता मान्सून येतोय अशा प्रकारच्या अरबी समुद्रामध्ये. परंतु हे जे उत्तरेकडचे वारे आहेत तर हे आपल्या महाराष्ट्राकडे येताना अशा प्रकारे घाटाच्या आसपास हा मान्सून किंवा मान्सूनचे वारे खाली दबत आहेत आणि असेच दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्राकडून असेच बंगालच्या उपसागराकडे जात आहेत. त्यानंतर 18 जून ते 24 जून दरम्यान देखील काहीसे उत्तरेकडे सरकते, म्हणजे जवळपास पुण्याच्या आसपास किंवा बीडच्या आसपास हा मान्सून जो असेल किंवा दक्षिण मराठवाड्याकडे थोडासा वरती सरकतोय. परंतु त्यावेळेच्या परिस्थितीनुसार थोडंफार प्लस मायनस या ठिकाणी होऊ शकतं. मात्र 25 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत चांगल्यापैकी मान्सून जो असेल तर आपल्याला उत्तरेकडे सरकताना बघायला मिळत आहे. आपण बघू शकता जवळपास जो गुजरातचा भाग आहे किंवा जवळपास संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी व्यापताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासोबत मान्सूनचा असा असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजे मान्सून ट्रफ जी आहे ही देखील या ठिकाणी सक्रिय होते. म्हणजेच पावसाची ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी जे वातावरण पाहिजे, ज्या सगळ्या घडामोडी पाहिजे त्या आपल्याला 25 जून ते 1 जुलै दरम्यान या ठिकाणी घडणार आहेत. त्यानंतरचा 2 जुलै ते 8 जुलैपर्यंत जर बघितलं ते देखील या ठिकाणी मान्सूनचे वारे जे असतील काहीसे उत्तरेकडे या ठिकाणी पोहोचते. परंतु मान्सूनचा असला कमी दाबाचा पट्टा हा हिमालयाकडे जाताना बघायला मिळत आहे. त्यामुळे हे थोडंसं अनप्रिडिक्टेबल आहे. खास या ठिकाणी चौथ्या आठवड्यामध्ये बदल होणार आहेत. या संदर्भाचे बदल देखील तुम्हाला पाठवण्यात येईल. जर आपण मॉडेलनुसार किंवा आतापर्यंत समजून घेतलेली माहिती ही मॉडेलमध्ये काय प्रदर्शित होत आहे हे जर बघितलं तर 11 जूनपासून ते 18 जूनपर्यंत दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र म्हणजे आज 17 जून आहे, उद्या 18 जूनपर्यंत ह्या 2-3 दिवसामध्ये दक्षिण मराठवाड्याकडे पावसाची ॲक्टिव्हिटीज किंवा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतामध्ये देखील काहीसा सक्रिय होऊ शकतो. 18 जूनपासून ते 25 जूनपर्यंतचा अंदाज बघितला तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या आसपास किंवा संपूर्ण किनारपट्टी जी आहे भारताची खालची समुद्राची दक्षिणेकडील भारतापर्यंत चांगल्यापैकी या ठिकाणी पाऊस सक्रिय होतोय. त्याचं कारण म्हणजे मान्सूनचे वारे या ठिकाणी पोहोचणार आहेत. परंतु 18 जूनपासून ते 25 जूनपर्यंत सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. विजांसहित गडगडाटी पाऊस बघायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मुसळधार, एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या नोंदी देखील अंतर्गत विभागात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राकडे आपल्याला बघायला मिळतील. परंतु सार्वत्रिक हा पाऊस राहणार नाही. त्यानंतर 25 जूनपासून ते 2 जुलैपर्यंत जर बघितलं आपण तर देशाच्या देखील बहुतेक भागामध्ये चांगल्यापैकी सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या नोंदी बघायला मिळत आहेत. खास करून जर आपण बघितलं तर किनारपट्टीच्या आसपास आपल्याला चांगला पाऊस बघायला भेटतोय. त्याचं कारण म्हणजे की जी ऑफशोर ट्रफ आहे मान्सून काळामध्ये सक्रिय होत असते ऑफशोर ट्रफ, तर ही या ठिकाणी सक्रिय होणार आहे आणि त्यामुळेच जी किनारपट्टी आहे किंवा घाटाच्या आसपास चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होईल. गुजरातपर्यंत असो किंवा ऑफशोर ट्रफ जेव्हा सक्रिय होते त्या उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस वाढतो, पश्चिम विदर्भाकडे देखील अशा प्रकारचे ढग येऊन या ठिकाणी पाऊस सक्रिय होतो. अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. चौथ्या आठवड्याचा बघितला तर काही 100% सांगता येत नसतं. मॉडेल इकडे 2-2, 3-3 दिवसात बदलतात. त्यासाठी प्रॉपर आपला अभ्यास देखील असणं गरजेचं आहे. आपण संपूर्ण मान्सूनमधील तारखा अभ्यासू दिलेल्या आहेत, त्याच आपण आपलाच मान्सून या ठिकाणी आपण फॉलो करणार आहोत. नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला विश्वासू आणि अभ्यासू अंदाज या ठिकाणी मिळतील. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.